brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। 19 डिसेंबर, ज्या तारखेकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागून होतं। उद्योजक जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्र एप्स्टीन फाइल्स आज अमेरिकेच्या संसदेत खुली होणार आहेत। या खुलाशांमधून समोर येणारी माहिती जगाला हादरवणारी असेल आणि भारताच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागू शकतो असं सुद्धा ते म्हणाले होते। अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन यांना जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे। या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र, ईमेल्स, फोटो आणि संपर्कांची माहिती एप्स्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट अंतर्गत सार्वजनिक केली जाणार आहे। अमेरिकेच्या न्याय विभागाला ही कागदपत्र उघड करण्यासाठी 19 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली होती। पण जेफ्री एप्स्टीन नेमका कोण आहे, तो मुली पुरवण्याच्या व्यवसायात कसा आला आणि आता या फाइल्स समोर का येत आहेत, हे आपण या व्हिडिओतनं समजून घेऊया। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। जेफ्री एप्स्टीन हा एक अमेरिकन फायनान्सर होता, जो मोठ्या प्रमाणावर मुलींचं लैंगिक तस्करी आणि लैंगिक शोषण करायचा असा आरोप त्याच्यावरती होता। हाऊस ओव्हरसाईट कमिटीवर असलेल्या डेमोक्रॅट्सनी गुरुवारी जेफ्री एप्स्टीनच्या इस्टेटमधून मिळवलेल्या 68 छायाचित्रांचा एक संच प्रसिद्ध केला। ट्रम्प प्रशासनाला एप्स्टीनच्या फाइल्स प्रसिद्ध करण्यासाठी जी मुदत दिली होती त्याच्या एक दिवस आधीच त्यांनी ही माहिती रिलीज केली, अशी माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेकडून समोर येतेय। ही छायाचित्र समितीला गेल्या आठवड्यात मिळालेल्या 95,000 फोटो साठ्यातून आली आहेत, असं डेमोक्रॅट्सनी सांगितलं। या सगळ्या फाइल्समध्ये एका व्यक्तीच्या शरीरावर लिहिलेल्या लोलिता या कादंबरीतील ओळींचा फोटो, विविध ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स, रशियातील 18 वर्षीय व्यक्तीबद्दलचा मजकूर, संदेशांचा एक स्क्रीनशॉट आणि असे बरंच काही या सगळ्यामध्ये समाविष्ट आहे। या फोटोंमध्ये बिल गेट्स, गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, विचारवंत नोम चॉम्स्की, ट्रम्प यांचे माजी सल्लागार असलेले स्टीव्ह बॅनन यांच्यासह अनेक प्रभावशाली व्यक्ती दिसतात। पण या लोकांचा एप्स्टीनच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं म्हटलं जाऊ शकत नाहीये, कारण तसे कुठले पुरावे समोर आलेले नाहीयेत। रिपब्लिकन आणि व्हाईट हाऊसनं डेमोक्रॅट्सवर खोटा वृत्तांत तयार करण्यासाठी आणि राष्ट्राध्यक्षांना अडचणीत आणण्यासाठी इस्टेटनं दिलेल्या छायाचित्रांमधून निवडक छायाचित्र निवडल्याचा आरोप केलाय। फक्त फोटोजच नाही तर काही ईमेल्स बद्दलची माहिती सुद्धा समोर आली आहे। या माहितीमध्ये असं कळतंय की 2019 साली एप्स्टीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकन राजकीय रणनीतिकार स्टीव्ह बॅनन यांच्याशी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख या ईमेल्समध्ये करण्यात आलेला आहे। पण अर्थात हे सगळं फक्त एक कथित सामाजिक संपर्क जो आहे तो साधण्याचा प्रयत्न होता, इथपर्यंतच ते मर्यादित आहे असं म्हटलं जात आहे। आता जेफ्रीला अटक कधी आणि कशी झाली, तो नेमका कसा पकडला गेला ते आपण बघूया। एप्स्टीनची चौकशी ही 2005 मध्ये सुरू झाली, तेव्हा फ्लोरिडाच्या पाम बीच इथल्या पोलिसांनी एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपांची चौकशी केली। पाम बीच इथल्या चौकशीला सुरुवात करणारी 2005 ची तक्रार एका महिलेनं तिच्या सावत्र मुलीच्या वतीनं दाखल केली होती। या सावत्र आईनं पाम बीच पोलिसांना कळवलं की रॉयल पाम बीच हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या तिच्या मुलीवर एका श्रीमंत व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केले होते, जो आपल्या पाम बीच इथल्या निवासस्थानी वारंवार अल्पवयीन मुलींना बोलवतो। या तक्रारीमुळे पाम बीच पोलिसांनी 13 महिन्यांची गुप्त चौकशी केली, ज्यात शोषण झालं असल्याचं सांगणाऱ्या अनेक पीडिता समोर आल्या। या चौकशीमुळे जुलै 2006 मध्ये एप्स्टीनला अटक झाली। पुरावे असूनही 2008 मध्ये एप्स्टीननं केलेल्या सुरुवातीच्या करारामुळे, ज्याला प्ली डील असं म्हटलं जातं, त्यात त्याला फक्त 13 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती। त्यातही कामासाठी त्याला तुरुंगाबाहेर जाण्याची मुभाही होती। हा करार किंवा ही प्ली डील ही पारदर्शकतेच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर याच्यावरती टीका करण्यात आली। समीक्षकांनी आरोप केला की एप्स्टीनला त्याच्या आर्थिक प्रभावामुळे आणि शक्तिशाली राजकारणी व व्यावसायिक उद्योजकांशी असलेल्या त्याच्या संबंधांमुळे त्याला सोडण्यात आलं। एप्स्टीनच्या 2008च्या तडजोडीच्या करारानंतरही, म्हणजे प्ली डील नंतरही, पीडित मुली आणि त्यांचे समर्थक न्यायासाठी प्रयत्न करत राहिले। 2018 मध्ये परवर्जन ऑफ जस्टिस नावाच्या एका सखोल शोध पत्रकारिता मालिकेचं मायामी हेरल्डनं प्रकाशन केलं होतं। या प्रकरणाची नव्यानं चौकशी त्यानंतर सुरू झाली। या मालिकेनं एप्स्टीनच्या 2008च्या गुप्त तडजोडीच्या कराराचे तपशील उघड केले। या वृत्तांकनातून असं समोर आलं की हा करार एप्स्टीनच्या अनेक पीडितांना माहिती न देता करण्यात आलेला होता, ज्यामुळे एप्स्टीनला एका दशकापेक्षा जास्त काळ फेडरल इन्व्हेस्टिगेशन पासून संरक्षण मिळालं।
नवीन तपासातून अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची आणखीन माहिती समोर आली. यात असं कळलं की जेफ्रीची आधीची जी प्रेयसी होती गिस्लेन मॅक्सवेल हिच्यासह त्याचे इतर साथीदार जे होते ते सगळे सुद्धा या कटामध्ये सहभागी होते. यामुळे नवीन चौकशी सुरू झाली. जुलै 2019 मध्ये एप्स्टीनला अल्पवयीन मुलांची लैंगिक तस्करी आणि लैंगिक तस्करीचा कट रचल्याच्या नवीन संघीय आरोपांखाली अटक करण्यात आली. त्यानं स्वतःला निर्दोष सांगितलं, पण 10 ऑगस्ट 2019ला एक नवीन ट्विस्ट आला. एप्स्टीन न्यूयॉर्क शहरातल्या त्याच्या तुरुंगातल्या कोठडीत मृत अवस्थेत आढळला. मृत्यूचं कारण हे आत्महत्या असं होतं, पण अजूनही त्याच्या मृत्यूभोवती बराच वाद आहे. गिस्लेन मॅक्सवेलला जुलै 2020 मध्ये अटक करण्यात आली आणि एप्स्टीनला अल्पवयीन मुलींची भरती करणं आणि त्यांचा वापर करणं किंवा त्याच्यासाठी त्यांची तयारी करून घेणं याच्यासाठी मदत करण्याच्या आरोपांखाली तिच्यावर सुद्धा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला. डिसेंबर 2021 मध्ये मॅक्सवेलला लैंगिक तस्करीशी संबंधित अनेक आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आणि 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. अनेक उच्चपदस्थ व्यावसायिक, नेते, राजकारणी आणि सेलिब्रिटींचं एप्स्टीनशी सामाजिक किंवा व्यावसायिक संबंध असल्याचं म्हटलं जातं. काही जणांनी त्याच्या लोलिता एक्सप्रेस नावाच्या खासगी विमानातून प्रवास केला होता किंवा त्याच्या खासगी बेटाला आणि निवासस्थानांना भेट दिली होती असंही म्हटलं जातं. काही न्यायालयीन नोंदी, खटले आणि पीडितांच्या निवेदनांमध्ये काही शक्तिशाली व्यक्तींनी एप्स्टीनला मदत केल्याचा आरोप पण आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि प्रिन्स अँड्र्यू यांचा उल्लेख खटल्यांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये करण्यात आलाय. क्लिंटन यांनी कोणताही गैरप्रकार केल्याचं नाकारलेलं आहे, तर प्रिन्स अँड्र्यू यांना सार्वजनिक टीकेचा सामना करावा लागलाय. अनेक अब्जाधीश आणि प्रभावशाली व्यावसायिकांचे नावं कागदपत्रांमध्ये आली आहेत. या सगळ्यांवरती संपत्ती आणि प्रभावाचा वापर करून एप्स्टीनचं संरक्षण केल्याचा किंवा तस्करीच्या योजनेत भाग घेतल्याचा आरोप आहे. अनेकांनी हे आरोप नाकारलेत आणि एप्स्टीनच्या गुन्हेगारीच्या कृत्यांबद्दल आम्हाला कुठलीही माहिती नसल्याचा दावा केलाय. आता या फाईल्समधून भारताबद्दल काही समोर येतं का आणि खरंच पृथ्वीराज चव्हाणांनी केलेले दावे हे खरे ठरतात का, हे लवकरच कळेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.